तुम्हाला माहिती आहे का, जगाला हादरवून सोडणाऱ्या एप्स्टीन फाईलचं दुबई कनेक्शन समोर आलंय. आपल्या सगळ्यांना माहिती आहे, सेक्स ऑफेंडर, लहान मुलींवर अत्याचार करणारा, त्यांचं ट्रॅफिकिंग करणारा जेफ्री एप्स्टीन ज्याचा मृत्यू झाला, त्याच्या मृत्यूनंतर त्याच्या फाईल्स आता पब्लिक झाल्या आहेत. आणि यामध्ये आधी तर युरोपमधले राजघराण्यातले लोक असतील किंवा राजदूत असतील, अधिकारी मोठ्या पदावर बसलेले, त्यांची नावं समोर आली होती आणि तिथं खळबळ माजली. तिथं राजीनामा सत्र सुरू झालं. आता तसाच काहीसा प्रकार युएई मध्ये सुद्धा पाहायला मिळतोय. आंतरराष्ट्रीय मीडियाच्या रिपोर्टनुसार युएईचे काही संदर्भ, तिथल्या काही लोकांची नावं या फाईलमध्ये आहे. आणि धक्कादायक म्हणजे एका मोठ्या बिझनेस टायकूनचं नाव या फाईलमध्ये आलंय. त्याच्यामुळे इथं एक मोठी कारवाई करण्यात आली आहे. दुबईचे मोठे बिझनेस टायकून, ज्यांची डीपी वर्ल्ड ही सगळ्यात मोठ्या लॉजिस्टिक कंपन्या ज्या जगभरामध्ये आहेत त्याच्यापैकी एक मानली जाते, या कंपनीचे अध्यक्ष सुलतान अहमद बिन सुलायम यांचं नाव जेफ्री एप्स्टीनच्या या फाईलमध्ये आलंय. आणि त्यानंतर त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. त्यांना या कंपनीच्या अध्यक्षपदावरून हटवण्यात आलं. आता सुलायम यांचं नाव जेफ्री एप्स्टीनच्या फाईलमध्ये नेमकं कोणत्या संदर्भानं आलं, का उल्लेख त्याचा करण्यात आला आहे, हे आपण बघणारच आहोत. मात्र त्याच्याही आधी सुलायम हे दुबईसाठी किती महत्वाचे आहे ते आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूयात. सुलायम जे दुबईच्या आर्थिक प्रगतीचा एक चेहरा मानले जातात, आजपासून नाही तर मागील 40 वर्षांपासून, म्हणजे 4 दशकांपासून ते दुबईच्या आर्थिक प्रगतीचा एक चेहरा मानले जातात. आणि त्याचबरोबर त्यांची कंपनी डीपी वर्ल्ड ही दुबईच्या जीडीपी मध्ये, म्हणजे दुबईचा जेवढा एकूण जीडीपी आहे त्याच्यामध्ये 36% वाटा या कंपनीचा राहिलेला आहे. त्याच्यानंतर युएई मधला जो जीडीपी आहे, युएईचा जो टोटल जीडीपी आहे त्याच्यामध्ये 12% योगदान या कंपनीचं राहिलेलं आहे. या कंपनीचे ते अध्यक्ष होते. त्यानंतर दुबईची ओळख मानले जाणारे द पाम बेट, या बेटांची निर्मिती ज्या कंपनीनं केलेली होती ती कंपनी नखिल, या कंपनीच्या स्थापनेमध्ये सुद्धा सुलायम यांचा मोठं योगदान राहिलेलं आहे. त्यांची भूमिका मोठी होती, महत्वाची होती. त्याच्यानंतर ते दुबई कार्यकारी परिषद आणि युएई फेडरल टॅक्स अथॉरिटीचे सदस्य सुद्धा होते. म्हणजेच एक प्रकारे असं म्हणता येईल की ते दुबईमधले लॉ मेकर होते. आणि त्यांचं नाव आता जेफ्री एप्स्टीनच्या फाईलमध्ये आल्यानंतर किती मोठी खळबळ या ठिकाणी माजली असेल आणि कशा पद्धतीनं दुबईची जी इकॉनॉमी आहे ती हादरल्याचं एकूणच या ठिकाणी पाहायला मिळतंय. आता एवढ्या मोठ्या बिझनेस टायकूनचं नाव जेफ्री एप्स्टीन, जो लहान मुलींवर अत्याचार करत होता, सेक्स ऑफेंडर होता आणि अनेक लोकांना त्यांना या लहान मुली पुरवल्याचा आरोप सुद्धा केला जातोय, वेगवेगळे दावे त्याच्याविषयी केले जात आहेत. त्याच्या फाईलमध्ये आल्यानंतर तडकाफडकी सुलायम यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. त्यांना त्यांच्या पदावरून तर हटवलंच, मात्र त्याचबरोबर त्या कंपनीच्या प्रोफाईल जी वेबसाईट असते त्या वेबसाईटमधून सुलायम यांचं प्रोफाईल सुद्धा काढून टाकण्यात आलेलं आहे. एवढी मोठी कारवाई त्यांच्यावर करण्यात आली आहे. त्यांची प्रतिमा धुळीस मिळाल्याचं एकूणच पाहायला मिळतंय. आता ही कारवाई नेमकी का केली हाही सगळ्यात मोठा प्रश्न आहे. कारण एप्स्टीनच्या फाईलमध्ये नाव येणं म्हणजे ती व्यक्ती त्याच्या गुन्ह्यांमध्ये सहभागी आहे किंवा गुन्हेगार आहे असं नाही, मात्र ज्या संदर्भानं त्यांचा उल्लेख आहे किंवा जे ईमेल, जे मेसेजेस त्यांचे सापडलेले आहेत ते अतिशय धक्कादायक आहे. ते ऐकून तुम्हाला सुद्धा धक्का बसेल. कारण लहान मुलींवर अत्याचार आणि सेक्स ट्रॅफिकिंग करणारा एप्स्टीननं सुलायम यांना एक आपला अत्यंत जवळचा विश्वासू मित्र म्हटलं होतं. त्याच्या या ईमेल आणि दस्तऐवजांमधून हे सगळं समोर आलं आहे. त्याच्यानंतर तो दुबईचे शासक शेख मोहम्मद बिन राशिद मक्तूम यांचा सुलायम हे उजवा हात असल्याचा सुद्धा त्यानं उल्लेख केलेला होता आपल्या या दस्तऐवजांमध्ये. आणि याशिवाय या दोघांमधले जे काही खाजगी ईमेल होते, खाजगी मेसेजेस होते ते सुद्धा पब्लिक झालेले आहेत. त्याच्यामध्ये एक माहिती जी समोर आली आहे ती अतिशय धक्कादायक आहे. 2009 ते 2018 म्हणजे या 9 वर्षांच्या कालावधीमध्ये सुलायम आणि एप्स्टीन हे अत्यंत खाजगी, यांच्यामध्ये अत्यंत खाजगी आणि आक्षेपार्ह ईमेल एक्सचेंज झालेले होते. या दोघांनी एकमेकांना पाठवलेले होते ते सुद्धा पब्लिक झाले. आणि त्याचबरोबर सुलायम यांनी एक दौरा केला होता, टोकियोचा दौरा केला होता. आणि त्याच्यामध्ये कशा पद्धतीनं आपण एक लैंगिक मसाज घेतला त्याचा उल्लेख त्यांनी एका मेसेजमध्ये केलेला आहे, तो सुद्धा समोर आल्याचा दावा केला जातोय. आणि इतर काही खाजगी क्षणांचा उल्लेख त्यांनी याच्यामध्ये केलाय. मुख्य म्हणजे टॉर्चरचा उल्लेख करणारा एक ईमेल पब्लिक झालाय आणि त्यामुळं दुबईमध्ये खळबळ माजल्याचं पाहायला मिळते. त्यांच्यावर तडकाफडकी ही कारवाई करण्यात आली आहे, तसा निर्णय घेण्यात आलाय. पण या सगळ्या प्रकरणामुळं एक प्रश्न उपस्थित होतो की जेफ्री एप्स्टीनच्या फाईलमध्ये नाव आल्यानंतर एखाद्या व्यक्तीची एवढ्या वर्षांची जी प्रतिमा आहे किंवा त्याचं जे काम आहे, जागतिक प्रतिमा आहे, त्याला धोका पोहोचू शकतो का?
सेक्स ऑफेंडर जेफ्री एप्स्टीन याचे जगभरातल्या अनेक शक्तिशाली लोकांसोबत संबंध होते याचे अनेक पुरावे समोर आलेले आहेत. मात्र आता जेव्हा सुलायम यांचा उल्लेख आला जेफ्री एप्स्टीनच्या फाईल्समध्ये, त्याच्यानंतर त्यांच्यावर एवढी मोठी कारवाई करण्यात आली आणि मुख्य म्हणजे त्यांची जी प्रतिमा होती, त्यांची जी मेहनत होती 40 वर्षांची, ती सुद्धा एक प्रकारे धुळीस मिळाल्याचं पाहायला मिळतंय. आणि त्यामुळं एक सगळ्यात मोठा सवाल या प्रकरणामुळे उपस्थित होतोय, तो म्हणजे फक्त जेफ्री एप्स्टीनच्या फाईलमध्ये नाव येण्यामुळं एखाद्या व्यक्तीच्या जागतिक प्रतिमेला धक्का पोहोचू शकतो का? याविषयी तुम्हाला नेमकं काय वाटतं? कॉमेंटमध्ये नक्की कळवा.